नमस्कार मंडळी, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, आरटी रिझल्ट बद्दल। अनेक पालक आज खूप टेन्शन मध्ये आहेत। रिझल्ट लागला का? आपल्या मुलाचं नाव आलं का? वेबसाईट का चालत नाही? हे सगळे प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहेत। सर्वात आधी आपण समजून घेऊया आरटी म्हणजे काय। आरटी म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट। या कायद्यामुळे प्रायव्हेट स्कूलमध्ये 25% जागा इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी रिझर्व्ह असतात। याचा उद्देश एकच आहे, प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळालंच पाहिजे। आता मुख्य मुद्द्यावर येऊया। लोकांना इतके प्रॉब्लेम काय येत आहेत आणि ते प्रॉब्लेम नक्की काय आहेत? नंबर 1, वेबसाईट क्रॅश होते किंवा स्लो होते। मग हे कशामुळे होते? रिझल्ट लागल्याच्या दिवशी लाखो लोक एकाच वेळी वेबसाईट ओपन करतात, त्यामुळे सर्व्हर ओव्हरलोड होतो आणि वेबसाईट क्रॅश होते। मग लोकांना वाटतं आपलं काहीतरी चुकलं का, पण खरं कारण टेक्निकल असतं। नंबर 2, नाव दिसत नाही, नेम नॉट फाउंड। काही वेळा ऍप्लिकेशन भरलेलं असतं पण तरी नाव दिसत नाही। आता हे का होतं? कधी कधी डेटा अपडेट करायला डिले होतं, टेक्निकल एरर येतात, चुकीचा ऍप्लिकेशन नंबर टाकला जातो, म्हणून पॅनिक होण्याची गरज नाही। नंबर 3, सिलेक्शन नाही। हा सर्वात मोठा कन्फ्युजन आहे। आरटी मध्ये सिलेक्शन मेरिटवर नाही तर लॉटरी सिस्टमवर आहे। म्हणजे काय? जरी तुम्ही इलिजिबल असलात तरी सिलेक्शनची गॅरंटी नाही। उदाहरणार्थ 100 जागा आणि 1000 अर्ज, तर 900 लोकांना सिलेक्शन मिळणार नाहीये। नंबर 4, डॉक्युमेंट प्रॉब्लेम। काही वेळा डॉक्युमेंट मिसमॅच असतात, इन्कम सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट, यामुळे ॲडमिशन रिजेक्ट होऊ शकतो। नंबर 5, स्कूल अलोकेशन इश्यू। काही पालकांना जवळची स्कूल मिळत नाही, दूरची स्कूल मिळते। हा एक मोठा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे। ट्रान्सपोर्टेशन, वेळ, खर्च सगळंच वाढतं। मग रियालिटी काय आहे? आपण एक गोष्ट एक्सेप्ट केली पाहिजे, सिस्टम ट्रान्सपरंट आहे पण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे। आरटी हा चान्स आहे, गॅरंटी नाही। मग आता पुढे काय करायचं? ह्याच्यावर काय सोल्युशन आहे? घाबरायचं नाही, ऍक्शन घ्यायची आपल्याला। नंबर 1, रिझल्ट पुन्हा चेक करा, ऍप्लिकेशन नंबर बरोबर टाका, ऑफिशियल वेबसाईट वापरा। नंबर 2, सिलेक्शन झालं असेल तर लगेच डॉक्युमेंट्स तयार ठेवा, डेडलाईन मिस करू नका। नंबर 3, सिलेक्शन झालं नाही तर नेक्स्ट राऊंडची वाट पहा, होप सोडू नका। नंबर 4, प्रॉब्लेम असेल तर हेल्पलाईनला कॉल करा, नियरबाय हेल्प सेंटरला भेट द्या। मंडळींनो, सिलेक्शन नाही झालं म्हणजे तुमचं स्वप्न संपलं नाही, हा फक्त एक स्टेज आहे। आणखी चान्सेस येतील। आपल्या मुलाचं फ्युचर स्ट्रॉंग करायचं असेल तर हार मानायची नाही। शिक्षण हा हक्क आहे आणि त्या हक्कासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत।